नमस्कार, मी अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चिंबोरीचं कालवण म्हणजेच खेकड्याचं कालवण बनवणार आहे। कोणालाही जमेल अशी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, एकदम परफेक्ट अशी। इथे मी अशा फ्रेश मस्त 10 चिंबोऱ्या आणल्यात। आता आपण त्या साफ करून घेणार आहोत। खाडीच्या चिंबोऱ्यांना अशी माती जास्त असते, त्यामुळे त्या एकदम अशा छान मस्त साफ करून घ्यायच्या। इथे आपल्या चिंबोऱ्या अशा छान साफ करून झाल्यात। आता कालवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 मीडियम आकाराचे कांदे, खोबरं, सुकं खोबरं घेतले, धने, हिरवी मिरची, चणा डाळ, तांदूळ, टोमॅटो, लसूण, काजू घेतले, चणा डाळ आणि हे तांदूळ असे भाजून घेतलेत। आता आपण ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। त्यामध्ये धने टाकून आपला सर्व मसाला असा छान मिक्सरला बारीक करून झाला आहे। आता आपण कालवण बनवायला सुरुवात करूया। तेल पण छान गरम झाले, कढीपत्ता आता त्यामध्ये टाकूयात आपण बारीक केलेला मसाला छान असा परतून घ्यायचा 3 ते 4 मिनिट। आपला मसाला इथे छान परतून झाला आहे। आता आपण टाकणार आहोत गरम मसाले, लाल तिखट, हळद, लाल एव्हरेस्ट लाल गरम मसाले। आता हे सर्व असे तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेणार आहोत। इथे आपला मसाला असा छान परतून झाला आहे। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत साफ केलेले चिंबोरे आणि असं 3 ते 4 मिनिट आपण पूर्ण असा खेकड्याला मसाला लागेपर्यंत फ्राय करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत। त्याने कालवणाला खूप अशी छान चव येते आणि खायला पण खूप असं टेस्टी लागते। इथे मस्त आपण असं परतून घेऊयात। लो टू मीडियम गॅसवरतीच करायचे। पूर्ण मसाला असा लागला पाहिजे सर्व कालवणाला। इथे असं 3 ते 4 मिनिट आपण असं छान परतून घेतले। आपण कालवण बनवायला सर्व खडे मसाले वापरले तरी कालवणाला खूप छान चव येते। इथे असं छान मस्त परतून झालं आहे। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी। इथे पाणी गरम करून टाकलं आहे, त्याने आपलं कालवण शिजतं पण लवकर आणि कालवणाला चव पण खूप छान येते। आता असं टाकूयात आता आपण चवीनुसार मीठ आणि मस्त असं ढवळून घेऊयात, मिक्स करून घेऊयात आणि 8 ते 9 मिनटं अशी इथे मी आपलं पाकळ्यांचा मिक्सरला बारीक करून प्युरी केले, आपण ती टाकणार आहोत आणि छान आता अशी मस्त 4 ते 5 मिनिट उकळी येऊ देऊयात। इथे बारीक केलेली कोथिंबीर, इथे आपलं चिंबोरीचं कालवण बनवून तयार आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।